आज टेन्शनमध्ये होती. आज गाण्याच्या स्पर्धेची फायनल होणार होती. 5 मुलींमध्ये तिची निवड झाली होती. रवीनाचा त्यात खूप चांगला परफॉर्मन्स होता. तसे तिने आतापर्यंत गाण्याने आणि कलेने परीक्षकांची मने जिंकून घेतली होती. रवीना, कसला विचार करतेस तू? तिची मैत्रीण बरखा म्हणाली. बरखा, मला फायनलचं टेन्शन आले. रवीना म्हणाली, कसलं टेन्शन? तुझा परफॉर्मन्स तर खूप चांगला झाला आहे. काळजी कशाला करते? तू रियाज करायला सुरुवात कर. बरखा म्हणाली. रियाज आता तिथेच सेंटरवर करायचा आहे. रवीना म्हणाली. मग केव्हा निघणार आहेस? बरखाने विचारले. मी येऊ का सोबत? नाही नको, मी जाते. तू फायनलला फक्त वेळेवर ये. रवीना म्हणाली. कोण कोण येणार आहे ग? बरखाने विचारले. मम्मी, पप्पा आणि विक्रांत येणार आहे. रवीना म्हणाली. विक्रांत येणार आहे? मग काय, तुझे गाणे तर अजूनच बहरून येईल. बरखा तिला चिमटा काढत म्हणाली. ए, चावटपणा करू नको सांग. रवीना म्हणाली. यात चावटपणा काय केला? आमचे होणारे जिजू येणार आहेत ना. बरखा म्हणाली. ए, मी तयार होते, नाहीतर तुझं काहीतरी वेगळंच सुरू करशील. रवीना उठत म्हणाली. ती आत गेली. तिच्या ड्रेसिंग टेबलावर विक्रांतचा फोटो होता. तिने त्या फोटोकडे पाहिले आणि तयारी करायला लागली होती. रवीना या शहरात एकटीच होती. गावाला तिचे आई वडील होते. घरची परिस्थितीही गरिबीची होती. परिस्थितीशी झुंजत ती या स्टेजपर्यंत आली होती. कॉलेजही तिच्या कमाईने ती पूर्ण करत होती. तशी ती स्वाभिमानी वृत्तीची होती. कुणाची मदत, गरिबीविषयी वाटणारी सहानुभूती तिला नको होती. आणि हाच स्वभाव विक्रांतला आवडला होता. विक्रांत आणि रवीनाचे कॉलेजपासूनचे प्रेम, या प्रेमाला दोघांच्याही आईवडिलांनी हसत संमती दिली. साखरपुडाही लवकरच होणार होता. या स्पर्धेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आजच्या फायनलला विक्रांत त्याच्या आईवडिलांना घेऊन येणार होता. ती ग्रीन रूम मध्ये बसून रियाजाचे काही नुकसे आठवत होती. तसे रवीना तिचे गुरु शिवानंदकडून गायनाची शिक्षा घेत होती आणि त्यांचेच बोल, शिक्षा ती मनन करत होती. दरवाजावर टकटक झाली आणि तिची तंद्री भंगली. तिने कमिंग असं म्हटलं. दरवाजा उघडला तेव्हा विक्रांत आणि त्याचे आई वडील दारात उभे होते. ती उठून उभी राहिली. या ना आत, रवीना म्हणाली. ते सर्वजण आत आले. मागोमाग रवीनाचे आई वडीलही आत आले. तिने विक्रांतच्या आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. विक्रांतच्या आईने तिला जवळ घेतले. मला खात्री आहे आज माझी सुनबाईच महाराष्ट्राची गायिका म्हणून पहिली येणार. विक्रांतची आई आशीर्वाद देत म्हणाली. मला तुमचा सर्वांचाच आशीर्वाद हवाय. रवीना म्हणाली. तो नेहमी असणार बेटा. विक्रांतचे वडील म्हणाले. आई बाबा, आपण निघूया, तिला रियाज करायला वेळ मिळेल. विक्रांत म्हणाला. हो, निघूया. असं म्हणून ते सर्वजण निघून गेले. 5-1 मिनिटात कार्यक्रम चालू होणार होता. हॉल खचाखच भरला होता. नुसता चिवचिवाट चालला होता. त्या 5 मुलींचे समर्थन करण्यासाठी त्यांचे ग्रुप आले होते आणि ते त्यांना चेअरअप करत होते. बॅक स्टेजला कार्यक्रम सुरू करण्याची लगबग चालू होती. 5 स्पर्धक तयारी करत होते. सर्वांच्याच मनात फायनलची धाकधूक लागली होती. प्रत्येकानेच आपणच महाराष्ट्राची गायिका बनण्याची इच्छा मनात ठेवली होती. त्यात पहिल्या 3 जणींनी तर खूप चांगलाच परफॉर्मन्स दिला होता. त्यात परीक्षकांच्या लिस्टमध्ये रवीना मार्क रेटमध्ये टॉपला होती. दुसरी निशा, तिसरी वनमाला, चौथी लताश्री आणि 5वी हर्षदा अशी वर्गवारी होती. फायनल कार्यक्रम सुरू झाला होता. हर्षदा, निशा यांचा परफॉर्मन्स होऊन गेला होता आणि रवीनाने स्टेजवर एंट्री केली तेव्हा हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. तिने हात जोडून रसिकवृंदांना अभिवादन केले आणि तिने वाद्यवृंद वाजवणाऱ्या कलाकारांकडे पाहिले. संगीतकाराने हाताच्या बोटाने 1, 2, 3 असं करताच रवीनाने गाणे म्हणायला सुरुवात केली. पहिला अंतरा संपला. सर्व रसिक खुश झाले. तिचा गळा खूप चांगला लागला होता.
रसिकांच्या प्रतिसादाने रवीनाही खूप खुश होती. तिच्या प्रत्येक हरकतीसाठी तिला टाळ्या मिळत होत्या. आणि अचानकच रवीना स्टेजवर कोसळली. एकच गोंधळ झाला. सूत्रधार विंगेतून स्टेजवर धावत आला. काही कलाकारही रवीनाजवळ आले होते. रवीना, रवीना काय झालं? तो सूत्रधार तिला उठवत म्हणाला. बाकीचेही तिला हाका मारत होते. विक्रांतचे आई वडील स्टेजवर आले. विक्रांतची आई तिच्या डोक्याजवळ येऊन बसली. रवीना, काय झालं? उठ. कोणीतरी पाणी आणून आईच्या हातात दिलं. आईने रवीनाच्या चेहऱ्यावर पाणी टाकले, तरीही काही फरक पडला नाही. आई रडत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. जमलेल्या लोकांपैकी एक जण म्हणाला. प्रेक्षकांमध्ये असलेल्या काही व्यक्ती धावत स्टेजवर आल्या. जरा बाजूला व्हा, मी डॉक्टर आहे. ही गर्दी बाजूला करा अगोदर, डॉक्टर म्हणाले. लोक बाजूला झाली. डॉक्टरांनी डोळे पाहिले आणि हाताची नस पाहिली. डॉक्टरांनी विक्रांतच्या आईकडे पाहिले. ती रडत होती. डॉक्टरने इतरांकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली. आणि विक्रांत धक्का लागल्यासारखा पाहतच राहिला. आपली होणारी जीवनाची साथीदारीण आपली साथ सोडून दुसऱ्या जगात गेलीये. तो शून्य नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या आईने त्याचा हात हातात घेतला. त्याला धक्का बसला आहे हे त्या माऊलीने बरोबर ओळखले होते. कोणीतरी पोलिसांना कळवले. पोलीस आले. त्यांनी कसून चौकशी केली आणि बॉडी घेऊन गेले. रवीनाचे चाहते खूपच हळहळले होते. एका उभरत्या गायिकेचा तारा उदय होण्याच्या आधीच निखळला होता. पोलिसांच्या चौकशीतून तिला हार्ट अटॅक आलाय असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोलिसांची कार्यवाही झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचे परत एकदा आयोजन करण्यात आले. ते आता 4 जणांतच होणार होते आणि त्या स्पर्धेत वनमाला ही पहिली आली. महाराष्ट्राच्या गायिकेचा प्रतिष्ठित किताब वनमालाला मिळाला होता. मीडियापासून जनमानसात तिचे नाव प्रसिद्ध झाले. तिच्या घरी आनंदाचे वातावरण होते. बंगल्यावर त्या प्रित्यार्थ पार्टी ठेवली होती. तिच्या बंगल्याला रोषणाई केली होती. आई वडील, नातेवाईक आनंदात होते. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पार्टी खूप जोरात चालली होती. सिनेमा क्षेत्रातील काही मान्यवर आले होते. तिला त्या क्षेत्रातील मंडळी गाणे म्हणण्यासाठी ऑफर देत होते. ती स्वप्नात एखाद्या तरंगाप्रमाणे हेलकावत होती. सिनेमा क्षेत्रातील ऑफर येणे हे स्वाभाविक असले तरीही तिने एवढ्या लवकर येतील ही अपेक्षा ठेवली नव्हती. वनमाला ही एक श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी, लाडाने वाढलेली. कॉर्पोरेट क्षेत्राच्या पार्टीत एक तासाने कपडे बदलण्याचा एक प्रकारचा नियमच बनून गेला. म्हणून ती कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेली. वनमालाने दरवाजा लावला आणि कपाटाजवळ आली. तिने कपाट उघडले व शेकडो कपड्यातील एक भारीतला ड्रेस बाहेर काढला आणि तो बदलून ती ड्रेसिंग टेबलाजवळ आली. तिने समोरचा मेकअप बॉक्स उघडला आणि मेकअपला सुरुवात केली. तोच तिला तिच्या मागून कोणीतरी गेल्याचे जाणवले. वनमालाने मागे वळून बघितले, पण मागे कोणीच नव्हते. भास झाला असेल असं समजून तिने परत मेकअप करायला सुरुवात केली. परत तेच घडलं. कोण आहे रूम मध्ये? ती त्या पूर्ण प्रकाशात सर्व जागी पाहत होती, पण रूम मध्ये कोणीच नव्हतं. कोणीतरी मैत्रीण आपल्या बरोबर मजा मस्करी करत असेल. ती हातात सापडली की मग पाहून घेऊ, स्वतःशीच विचार करून ती हसत ड्रेसिंग टेबल समोर येऊन बसली आणि मस्कारा घेऊन डोळ्यांना आकार देणार. तेवढ्यातच परत कोणीतरी मागून सरकून निघून गेलं. ती आता रागाने उठली. रूम मध्ये आजूबाजूला पाहत ती म्हणाली, अशी समोर या अगोदर. पण कोणीच नव्हतं. तेवढ्यातच पडद्याच्या मागे एक काळी आकृती दिसायला लागली. वनमालाने पाहिली आणि ती हळूहळू पडद्याजवळच सरकत होती. तोच ती आकृती कुठेतरी गायब झाली. त्याचबरोबर वनमाला धावत पडद्याजवळ गेली. तिने पडदा बाजूला केला, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने गॅलरीतून खाली पाहिलं. खाली पार्टी जोरात चालली होती. तिला काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने मागे वळून बघितले. काय पडले म्हणून तिने रूममध्ये पाहिलं
तर तिथे रवीनाच्या नावाचं स्पर्धेतलं कार्ड पडलं होतं. रवीनाचं कार्ड. आणि इथे ती स्वतःशीच म्हणाली. तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. काय पाहतेस? माझं कार्ड. त्या आवाजाने ती दचकली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. परत ती आकृती पडद्याआड उभी होती. वनमाला हळूहळू पुढे पडद्याजवळ यायला लागली. मला पाहायची एवढी घाई? मला मारताना तुला खूप घाई झाली होती, अगदी आत्तासारखीच. रवीना म्हणाली, हे बघ, तू जी कोण आहेस ती माझ्यासमोर ये अगोदर. मस्करी बस झाली तुझी. मी कुणालाही मारलं नाही. वनमाला घाबरत म्हणाली. ही मस्करी नाहीये वनमाला, हे सत्य आहे. मी असताना तू जिंकू शकत नव्हती, हे तुला चांगलंच माहिती होतं. कोण आहेस तू? ती चाचरतच म्हणाली. मी रवीना, तुझं अभिनंदन करायला आलीये. रवीना म्हणाली, हे बघ, तू अशी समोर ये. नको ती मस्करी करू. वनमाला चिडत म्हणाली, अशी चिडू नकोस. वेळ आली की मी तुझ्या समोर येईन. नक्की. सध्या मिळालेल्याचा पुरावा हे कार्ड आहे. रवीना अशी म्हणाली आणि ती आकृती कुठेतरी गायब झाली. वनमाला दिसेनाशा झालेल्या आकृतीकडे पाहत राहिली. अचानकच दरवाजावर टकटक झाले आणि वनमाला दचकली. कोण आहे? ती दरवाजाकडे पाहत म्हणाली. अगं वने, दरवाजा उघड. बाहेरून तिची आई बोलत होती. आईचा आवाज ऐकून ती थोडी घाबरायची कमी झाली. तिने मागे वळून पडद्याकडे पाहिले. तिथे कोणीच नव्हतं. तिने पटकन दरवाजा उघडला. दारात आई उभी होती. तिला अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहत तिची आई म्हणाली, वने, काय झालं तुला? तू अशी घाबरलेली का आहेस? आई तिला फुटलेला घाम पाहून म्हणाली, नाही ग, काही नाही, अशीच. चल खाली जाऊ. ती जायला निघणार, तो तिच्या आईने तिला अडवलं. वने, अगं चेहरा बघ, किती घामाघूम झालाय. जरा चेहऱ्यावर मेकअप तर कर. तिची आई म्हणाली, हो, आत्ता करते. असं म्हणून ती ड्रेसिंग टेबल जवळ आली आणि तिने आरशात पाहून वरचेवर मेकअप केला. हां, चल आई. असं म्हणून ती आईबरोबर खाली आली. पार्टी रात्री 2 वाजेपर्यंत चालली होती. वनमालाचे त्या पार्टीत लक्ष नव्हते. ती वळून वळून तिच्या बेडरूमच्या गॅलरीत पाहत होती. पार्टी संपली. आमंत्रित लोक निघून गेले. आई वडील आणि नौकर मंडळी काम आटोपून झोपायला गेले. वनमालाही तिच्या रूममध्ये आली. तिने रूममधली लाईट लावली आणि रूममधून एक नजर फिरवली. रूममध्ये कोणीच नव्हतं. तिथे एक गूढ शांतता होती. तिने कपडे बदलून पुन्हा नाईट ड्रेस घातला आणि मोबाईलवरचे व्हॉट्सॲपचे मेसेज वाचत होती. त्यावर झालेल्या कमेंट्स ह्या वाचत वाचत वर खुश होत होती. तिने लाईट विझवली आणि त्या आनंदातच ती झोपायला लागली. तेवढ्यातच खिडकीचा पडदा उडून वर व्हायला लागला. वातावरणात अचानकच बदल व्हायला लागला. तिने पडद्याकडे पाहिले. तिथे मगाशी दिसलेली तीच काळी आकृती उभी होती. ती थोडी विचित्रपणे हसत होती. तू आज आनंदात असशील, नाही? ती वेगळ्याच आवाजात म्हणाली. कोण आहेस तू? असं म्हणून तिने लाईट लावली आणि पडद्याकडे पाहायला लागली. अंधारात केलेली पाप उजेड झाल्यावर धुतली जात नाहीत वनमाला. रवीना म्हणाली, अंधारात पाप? तू काय बोलतेस? वनमाला घाबरत म्हणाली, तू स्वतःच तुझ्या मनाला विचार. रवीना म्हणाली, तू पहिली अशी समोर ये. ती पलंगावर उठून पडद्याकडे पाहत म्हणाली, समोर आल्याने तुझी पाप काही लपणार नाहीत. ती विचित्रपणे हसत म्हणाली आणि पडद्याआडून बाहेर आली. रवीनाचा चेहरा पूर्णपणे पांढरा झाला होता. तिचे डोळे पांढरे झाले होते. केस सुटलेले व वाऱ्याने उडत होते. तिचं रूप पूर्णपणे भयावह होतं. तिने रूममधल्या प्रकाशात नीट पाहिलं. पण मला माझी ओळख पटते का? रवीना विचित्रपणे हसत म्हणाली. रवीना, तू? ती घाबरत म्हणाली आणि अचानकपणे किंचाळली व बेशुद्ध पडली.
वनमालाचा आवाज ऐकून तिचे आई वडील आणि नौकर मंडळी धावत तिच्या रूममध्ये आले. दरवाजा उघडून बघितले तर जमिनीवर वनमाला बेशुद्ध पडली होती. तिच्या वडिलांनी टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास घेतला व तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकाव केला. तसे तिने डोळे उघडले. समोर आई वडिलांना पाहून ती उठली आणि भीतीने तिने आजूबाजूला पाहिले. काय झालं वने, तू बेशुद्ध कशी पडलीस? तिची आई काळजीच्या सुरात म्हणाली. वनमाला काहीच म्हणाली नाही. अगं, पार्टीच्या थकव्याने ती बेशुद्ध पडली असेल. तिला हाताला धरून बेडवर झोपवलं. वनमाला मात्र पडद्याकडेच पाहत होती. आई, तिकडे कोणीतरी आहे, ती पडद्याकडे हात करत म्हणाली. तिचे वडील पडदा बाजूला सारून गॅलरीत गेले. आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये. वडील गॅलरीतूनच म्हणाले, नाही पप्पा, मगाशी तिथे कोणीतरी होतं. ती घाबरतच म्हणाली. तेव्हा तिच्या वडिलांनी गॅलरीतून खाली वाकून पाहिले पण तिथेही कोणीच नव्हतं. रामा, सूर्या, खाली जाऊन बघा कोण आहे का, त्यांनी नौकरांना ऑर्डर केली. नौकर खाली गेले. बंगल्याच्या चारही बाजूंनी पाहिले. तिथे कोणीच नव्हतं. तसं त्यांनी वनमालाच्या वडिलांना सांगितले पण वनमाला मात्र तिथे कोणीतरी आहे असंच म्हणत होती. एक काम कर, तू आज वनेजवळ झोप, बहुतेक तिला स्वप्न पडलं असावं. वडील तिच्या आईला म्हणाले. हो, तुम्ही जाऊन झोपा, मी झोपते इथे, असं म्हणून सगळे निघून गेले. दुसऱ्या दिवशी ती उशिरा उठली. रात्री काय झाले या आठवणीने तिने पडद्याकडे पाहिलं. बाहेर चांगलेच उजाडले होते. सूर्याच्या किरणाने रात्र सरून गेली होती. तिने सकाळची कामे आटोपली आणि घाईघाईत खाली निघून आली. काल घडलेल्या गोष्टी तिच्या मनाला त्रास देत होत्या. रवीना या जगात नाहीये तर ती अशी समोर कशी आली? तिचं भूत तर नसेल? हा विचार करत असतानाच तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि तिने दचकून मागे पाहिले. तिची आई उभी होती. अगं, अशी का घाबरलीस? तिची आई तिच्याकडे पाहत म्हणाली. नाही आई, काही नाही, ती आजूबाजूला पाहत म्हणाली. तू अजूनही रात्रीचाच विचार करतेस? तिच्यासाठी कपात चहा होतं त्या म्हणाल्या. आई, खरंच काल कोणीतरी गॅलरीत होतं, ती आईला समजावत होती. अगं, तुला भास झाला असेल, वनमालाची आई म्हणाली. वनमालाला माहिती होतं की कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. ती स्वतःशीच विचार करत राहिली. ती आपल्यालाच का दिसते? आपले अभिनंदनही केले. हो, तीच होती रवीना. मी तिला पाहिलं आणि हे बोलतात की तिथे कोणीच नव्हतं. या डोळ्याने मी तिला पाहिले. ती विचार करत होती. तिचे वडील हॉलमध्ये आले. त्यांनी वनमालाकडे पाहिले. बेटा, तुझा आज कल्चरल सोसायटीमध्ये सत्कार आहे ना, तिचे वडील म्हणाले. वनमाला काहीच म्हणाली नाही. ती कालचाच विचार करत होती. वने, तुझं लक्ष कुठे आहे? तिचे वडील म्हणाले. अहो, उठल्यापासून ती अशीच घाबरल्यासारखी वागते. वनमालाची आई म्हणाली. म्हणजे अजूनही ती कालचाच विचार करते? तिच्याकडे पाहत ते म्हणाले. वडील तिच्या जवळ गेले. वने, आज तुझा 11 वाजता सत्कार आहे ना, तयार केव्हा होणार आहेस तू? तिचे वडील तिला म्हणाले. तिने वडिलांकडे पाहून मान हलवली व चहा न घेता ती तिच्या बेडरूम मध्ये गेली. बेडरूम मध्ये आल्यावर तिने गॅलरीकडे पाहिले. वाऱ्याने पडदा नुसताच हलत होता. वनमालाने भराभर तयारी केली आणि सत्काराच्या ठिकाणी आले. त्या सोसायटीचे पदाधिकारी तिचीच वाट पाहत होते. कार गेटमधून आत आल्यावर स्वागतासाठी जमलेले लोक फुलांचे गुच्छ घेऊन आले होते. ती कारमधून खाली उतरल्यावर फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केलं. वेलकम वनमालाजी, एका पदाधिकाऱ्याने तिचे स्वागत करत म्हटले. वनमालाने एक जबरदस्तीचे हसू उठावर ठेवले. ती त्यांच्याबरोबर आत गेली. आत जाणाऱ्या वाटेवर साड्या नेसून काही मुली फुलांच्या पाकळ्या असलेली ताटं घेऊन उभ्या होत्या. जशी वनमाला आत आली की तिच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करणार होते. ती आत आली आणि त्या मुली तिच्यावर वर्षाव करत होत्या. वनमाला त्या वर्षावाचा स्वीकार करत आत आली. आई वडील मुलीचा चाललेला सत्कार पाहून डोळ्यात अश्रू घेऊन उभे राहिले.
तिला त्या मुलींमध्ये अचानकच रवीना दिसली. ती थोडी दचकली. रवीना तिच्याकडे पाहून हसत होती. सोसायटीचे पदाधिकारी काय बोलतायत याच्याकडे तिचे बिलकुलच लक्ष नव्हते. ती रवीनाच्या समोरून जात असताना तिच्याकडेच पाहत होती. ती तिला ओलांडून गेल्यावरही तिला मागे वळून पाहत होती. सगळेजण हॉलमध्ये आले. मोजकेच पदाधिकारी वनमालाला घेऊन स्टेजवर आले. वनमाला बसली, पण तिचे सगळे लक्ष रवीना कुठे दिसते का तिकडेच होते. त्या गर्दीवरून तिने नजर फिरवली, पण रवीना कुठे दिसत नव्हती. तिचे आई वडील समोरच बसलेले होते. ती कुणाला शोधते याचाच विचार तेही करत होते. वनमालाचे स्वागत करण्याचे भाषण चालू होते. तिच्या बाजूला बसलेले जे पदाधिकारी होते ते तिच्याशीच बोलत होते. ती फक्त हसून त्यांच्याकडे पाहत होती. त्यांच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. आणि तिला त्या गर्दीत मुलींसोबत उभी असलेली रवीना दिसली. ती वनमालाकडे पाहून हसत होती. एसी हॉल असूनही तिला पाहून वनमाला घामाघूम झाली. इथून उठून निघून जावं असं तिला वाटत होतं, पण ती तसं करू शकत नव्हती. आणि स्टेजवर अनाउन्समेंट झाली. वनमालाजी स्पर्धेत पहिल्या कशा आल्या, त्यांनी त्यासाठी किती आणि कशी मेहनत घेतली, रियाज किती वेळ केला याबद्दल तुम्हाला त्या सांगतील, असं म्हणून निवेदिका बाजूला जाऊन उभी राहिली. मात्र वनमालाचे लक्ष तिच्याकडे नव्हते. खरं म्हणजे रवीना समोर होती आणि ती तिच्याकडेच पाहत होती. बाजूचे पदाधिकारी तिला हळू आवाजात म्हणाले, वनमालाजी, तुम्हाला 2 शब्द बोलण्यासाठी माईक जवळ जायचं आहे. तिची तंद्री भंगली आणि ती उठून माईक डेस्क जवळ आली. तिने रवीना होती तिथे पाहिलं, पण ती तिथे नव्हती. वनमालाला थोडं बरं वाटलं. तिने तिचे 2 शब्द बोलले आणि जागेवर येऊन बसली. सत्कार झाल्यावर वनमाला आणि तिचे आई वडील घरी आले. आई वडील खूप खुश होते. रात्र झाली होती. बाहेरच्या चौकात असलेल्या टॉवरवरच्या घड्याळात 9चे ठोके वाजत होते. वनमालाची आई त्या ठोक्यावर तिच्या जेवणाचे शेड्यूल सांभाळत होती. वने, जेवायला चल. तिच्या आईने हॉलमधून तिला हाक मारली. आले. तिने बेडरूममधून आवाज दिला. काही वेळाने वनमाला डायनिंग टेबलाजवळ आली. तिचा चेहरा अजिबात उत्साही दिसत नव्हता. ती कसल्या तरी विचारात होती. अगं वने, आज तुझा एवढा मोठा सत्कार झाला आणि तू खुश असायला पाहिजे, तर तू असा चेहरा का पाडून आहेस? वडील खुर्चीवर बसत म्हणाले. नाही बाबा, तसं काही नाही. ती ताटातल्या चपातीचा तुकडा तोडत म्हणाली. ती जरी वडिलांशी बोलत होती तरी तिला रवीनाच समोर दिसत होती आणि कुणालाही सांगून पटणारे नव्हते, म्हणून ती काही न बोलता निमूटपणे जेवत होती. रोजच्यापेक्षा ती कमीच जेवली आणि त्या दोघांनाही गुड नाईट म्हणून ती बेडरूममध्ये गेली. काही वेळ ती मोबाईलवर चॅटिंग करत होती. रूममधल्या सर्व लाईट चालू होत्या. तिला डुलकी येत होती, पण तिचे डोळे मिटत नव्हते. ती चॅटिंग करता करता पडद्याकडे पाहत होती आणि केव्हा चौकातल्या घड्याळात 12चे ठोके वाजले. तिने रूममधल्या लाईट विझवल्या. फक्त एकच डिम बल्ब चालू ठेवला होता. तिने छातीपर्यंत चादर ओढून घेतली आणि डोळे मिटले. तिच्या समोर रवीना दिसत होती. तिने डोळे उघडले, पण समोर कोणीच नव्हते. तिने परत डोळे मिटले आणि रूममध्ये जोरात वारा वाहायला लागला. कुठेतरी कुत्रा विव्हळत रडत होता. बंगल्याच्या बाहेर असलेल्या झाडीतून रातकिडेही किरकिर करायला लागले. वातावरण वेगळंच व्हायला लागलं. तिने डोळे उघडले. पडद्याआड एक काळी आकृती उभी होती. ती विचित्रपणे हसत होती. कोण आहे तिथे? तिने घाबरत पडद्याकडे पाहत म्हणाली. मला ओळखलं नाहीस वनमाला? रवीना अजून पडद्याआडून बोलत होती. तुझे माझ्याकडे काय काम आहे? ती घाबरतच म्हणाली. तुझ्याकडे नाही तर कुणाकडे काम असणार वनमाला? ती विचित्र आवाजात म्हणाली. पण तू तर केव्हाच मेलीस? ती त्या आकृतीकडे पाहत म्हणाली. तू मला का मारलंस हेच विचारायला आली आहे, असं म्हणून ती पडद्याआडून आत आली. तसं वनमालाने टेबल लॅम्प लावला. समोरच्या भिंतीला टेकून रवीना उभी होती. केस फिसकटलेले, चेहरा पांढरा होता, डोळ्यातील बुबुळ पांढरे झालेले.
तिचा अवतार पाहून वनमाला खूप घाबरली. तिने आईला हाका मारायला सुरुवात केली. आईला हाका मारतेस? कोणी येणार नाही तुझ्या मदतीला. तुझी हाक तुझ्या आईपर्यंत जाणारच नाही, रवीना विचित्र हसत म्हणाली. तरी वनमाला आईला हाका मारत होती. मार हाका, काहीच उपयोग होणार नाहीये. आज तुलाही मरावं लागणार, ती विचित्र हसत म्हणाली. तेवढ्यातच रूममधल्या लाईट ब्लिंक करायला लागल्या. ते वातावरण जास्तच भयानक व्हायला लागलं. रवीना हळूहळू चालत तिच्या बेडजवळ येत होती. वनमालाने अंगावर चादर ओढून घेतली होती. बोल, मला का मारलंस? स्पर्धेत पहिले येण्यासाठीच ना, रवीना हळूहळू येत म्हणाली. मी नाही मारलं तुला, वनमाला घाबरत म्हणाली. खोटं बोलतेस तू, तू अशी जवळ येऊ नकोस, ती तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. मग सांग मला, मला का मारलंस? रवीना जवळजवळ येतच होती. वनमाला खूपच घाबरली होती. ती आईला हाक मारत होती, पण तिच्या तोंडातून अजिबातच शब्द बाहेर पडत नव्हते. तुलाही आता म्हणावं लागणार आहे, मी तुला अशी सोडणार नाही, वनमालाकडे ती रोखत पाहत म्हणाली. मला नाही मरायचं, ती अंगावरची चादर आणखीनच स्वतःजवळ घेत ओढत म्हणाली. तुला मरायचं नसेल तर सांग, मला का आणि कसं मारलंस? रवीना कठोर आवाजात म्हणाली. सांगते सांगते, पण तू जवळ नको येऊस, वनमाला कबूल होत म्हणाली. मग सांग, नाहीतर माझ्याबरोबर चल, तुला या जगात जगायचा अधिकार नाहीये, रवीना जागेवर थांबत म्हणाली. नाही, मला नाही यायचं तुझ्या जगात, मी सांगितलं तर तू जाशील ना, रवीनाकडे पाहत ती म्हणाली. जाईन, पण जर तू खरं खरं सांगितलंस तरच, रवीना तिला म्हणाली. हो हो, मी खरंच सांगेन. मग तर तू जाशील ना इथून, वनमाला म्हणाली. ते मी नंतर सांगेन, मला माझा मृत्यू कसा झालाय ते सांग, रवीना परत कठोर आवाजात म्हणाली. आणि तिने एक पाऊल टाकलं. मी सांगते, पण तू येऊ नकोस. फायनलमध्ये मी पहिली येणार नाहीये हे मला माहिती होतं, तसं माझ्या गुरुनेही मला सांगितलं होतं, वनमाला घाबरत घाबरत बोलत होती. रवीना तिच्या बोलण्यावर विचित्र हसत होती. तिचे रूप पाहून वनमाला खूपच घाबरली होती. तिने सर्व काही सांगायचं असं ठरवलं होतं. रवीनाचे भूत आपली पाठ सोडणार नाही हे वनमालेला माहिती होतं. म्हणून मी फायनलच्या वेळेला तुझ्या पाण्यात विष ओतलं. तू पाणी पिऊन स्टेजवर आली तेव्हाच तुझ्यावर असर सुरू झाला होता, आणि गाणे सुरू करण्याच्या आधीच तू खल्लास झालीस आणि ती रडायला लागली. विक्रांत, इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन आत ये, रवीना म्हणाली. आणि वनमाला तिच्याकडे पाहून चकित झाली. रवीना साडीने चेहरा पुसायला लागली. विक्रांत पोलिसांना आणि तिच्या आईवडिलांना घेऊन आत आला. हा काय प्रकार आहे रवीना, वनमाला रवीनाकडे पाहत म्हणाली. रवीना नाही, रवीनाची जुळी बहीण नवीना, तिला हाताला धरून बेडवर झोपवलं. वनमाला मात्र पडद्याकडेच पाहत होती. नवीना, जुळी बहीण, ती आईवडिलांकडे पाहत म्हणाली. माझा रवीनाच्या मरण्याशी काय संबंध? मी नाही मारलं तिला, वनमाला आईवडिलांना पाहून म्हणाली. वनमाला, तुझा बॉयफ्रेंड आणि तुझा गुरु आमच्या ताब्यात आहे, तेव्हा आता पलटी मारू नकोस, विक्रांत रागातच म्हणाला. ज्यावेळी रवीना स्टेजवर कोसळली तेव्हाच मी समजलो की माझ्या रवीनाला कोणीतरी मारले. ती हार्ट अटॅकने मेलीये या पोलिसांच्या PM रिपोर्टवर माझा विश्वास नव्हता, म्हणूनच मी तुझ्या मागावर होतो. तेव्हा सर्व उलगडा झाला. तुझ्या बॉयफ्रेंडला 2-4 दिल्या तेव्हा त्याने सर्व थाडथाड सांगून टाकलं. आणि तुझा गुरु, गुरु कसला, गुरु नावाला कलंक आहे तो, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 2-4 फटके पडले तेव्हा त्यानेही सर्व काही सांगून टाकलं. आणि वनमाला, आता तुझा खेळ संपला आहे, चला, इन्स्पेक्टर म्हणाले. इन्स्पेक्टर साहेब, ही कन्फर्मेशनची क्लिप घेऊन जा, नवीना रागातच म्हणाली. आता आपण काही यातून सुटत नाही हे वनमालाने ओळखले. तिने आईवडिलांकडे विनंती केली, पण आईवडिलांनाही ती जी काही वागली ते अजिबातच आवडले नाही.
इन्स्पेक्टर साहेब, हिला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. जर ह्या विक्रांतने मला जे घडलंय ते सांगितलं नसतं तर मला काहीच कळालं नसतं. माझी मुलगी दुसऱ्यांच्या कलेवर पाय ठेवून पहिली येणार होती तर अगोदरच मी तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं, असं म्हणून वनमालेचे आई वडील खाली निघून गेले.